आज प्रतिवर्षाप्रमाणे कोयना धरणाची पाणी क्षमता 100 टीएमसीच्या जवळ गेल्यानंतर आपण कोयना माईचं जलपूजन आणि उटीभरण या ठिकाणी करत असतो। आज सर्व पदाधिकारी, सरकारी अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण कोयना माईचं जलपूजन आणि उटीभरण केलेलं आहे। 100 टीएमसी पाणी साठा आज पूर्ण झालेला आहे। आपली पूर्ण क्षमता 105 टीएमसीची आहे, परंतु साधारणतः 100 टीएमसी पाणी झाल्यानंतर येवा बघू धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा बघू वॉटर लेवल पाण्याची पातळी आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न धरण व्यवस्थापन या ठिकाणी करत असते। आज या वर्षी तसं पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी थोडी चिंतेची परिस्थिती होती, कारण आतापर्यंतची सगळ्यात कमी पाणी पातळी केवळ 7 टीएमसी पाणी कोयना धरणामध्ये होतं। आतापर्यंत एवढं खाली पाणी कधीच गेलं नव्हतं आणि पण निसर्गानं साथ दिली आणि पाऊस चांगला मागच्या महिन्या सव्वा महिन्यामध्ये आला आणि आज 100 टीएमसी पाणी साठा आपल्या कोयना धरणामध्ये झालेला आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि त्याचबरोबर जेव्हा खाली आलमट्टीला पाणी कमी पडतं तेव्हा त्यांचं सरकार आपल्याला विनंती करतं की आम्हाला कोयना धरणातलं पाणी सोडा, असं 2 राज्यांना 2 राज्यांची शेतीची, पाण्याची, औद्योगिकरणाची तहान भागवणारं ही कोयना धरण आहे, ही कोयना माई आहे। आणि त्यामुळं दरवर्षी कोयना माईची कृपा पूर्ण जिल्ह्यावर, पाटण तालुक्यावर राहावी अशी आम्ही मनोभावे प्रार्थना करत असतो। तशीच प्रार्थना आज केलेली आहे आणि पाणी साठ्याचं नियोजन या वर्षी अत्यंत काटेकोरपणे करण्याचं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत गेल्या आता 1.5-2 महिन्यापूर्वी 7 टीएमसी पर्यंत खाली पातळी पाण्याची खाली पातळी बिलकुल आम्ही जाऊन या वर्षी देणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे काटेकोर नियोजन यंदाच्या पूर्ण हंगामाचं आपण केलेलं आहे। कोयना माईची निसर्गाची आर्थिक कृपा उपदृष्टी तालुक्यावर आणि जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर राहावी एवढीच आजच्या दिनी कोयना माईच्या चरणी आमची सगळ्यांची प्रार्थना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।